हाय फ्रेंड्स, मराठीमध्ये सर्वप्रथम गोल्डन मटन पुलावची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। यूट्यूबवर पहिल्यांदा ही रेसिपी जी आहे ती अपलोड होत आहे, तर जरूर तुम्ही हा ट्राय करा। घरच्या मसाल्यामध्ये तयार केलेला हा मटन पुलाव एकदम फ्लेवरफुल आणि खाण्यामध्ये एकदम परफेक्ट आणि टेस्टी असा रेडी झालेला आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। तर चला बनवूया गोल्डन मटन पुलावची रेसिपी। या रेसिपीसाठी 2.5 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवूया कुकरमध्ये। त्यानंतर टाकूया एक मोठा कांदा चिरलेला आणि कांद्याला आपण इथे परतून घेऊया जिथपर्यंत कांद्यावरती गोल्डन ब्राउन कलर येत नाही। तर चला कांद्याला इथे परतून घेऊया गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत। कांद्यावरती गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे। तर चला आता आपण यामध्ये टाकूया मटण। तर इथे मी हाफ केजी घेतलेला आहे मटण, ज्याला स्वच्छ साफ करून आणि धुवून घेतलेला आहे। ते मटण आपण यामध्ये टाकून घेऊया आणि मटणाला आपण इथे परतून घेऊया 4 ते 5 मिनिटांसाठी। मटणामधनं थोडंसं पाणी सुटेल, ते पाणी आपल्याला पूर्णपणे ड्राय करून घ्यायचं आहे। तर चला आता आपण इथे मटणाला परतून घेऊया। हे बघा थोडं कलर चेंज झालेला आहे। तर यामध्ये आता आपण टाकूया इथे आलं लसणाची पेस्ट आणि त्याबरोबर गरम मसाले। त्यामध्ये 2-3 दालचिनीचे तुकडे, 1 स्टार फूल, 4 ते 5 लवंग, 1 मोठी वेलची, 5 हिरवी वेलची, हाफ टीस्पून शाही जिरे आणि हाफ टीस्पून जिरे इथे मी टाकलेले आहे। चला मिक्स करून घेऊया आणि या गरम मसाल्याचा फ्लेवर खूप छान येतो। त्याबरोबर 2 तमालपत्र टाकलेले आहे यामध्ये। मिक्स करून घेऊया आणि त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया 1.5 टीस्पून आलं लसणाची पेस्ट आणि परत मिक्स करून घेऊया आणि 1 मिनिटासाठी इथे परतून घेऊया। चांगला मस्त ब्राऊन कलर हे बघा मटणाचा सुद्धा झालेला आहे। यामध्ये अशा परतल्याने ना कच्चा वास सगळा निघून जाईल। स्पेशल मसाला इथे मी रेडी करणार आहे। जावित्री, जायफळ थोडंसं घेतलेलं आहे, 15 ते 20 काळी मिरी, 1 टेबलस्पून अख्खे धणे, 1 टेबलस्पून सौंफ, याला आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि हा आपला स्पेशल मसाला रेडी होईल। त्यानंतर त्या मटणामध्ये टाकायचं आहे 5 हिरवी मिरची क्रश केलेली, 3 टोमॅटो मध्यम साईजचे, 100 ग्राम दही आणि परत आपण इथे मिक्स करून घेणार आहे। तर मीठ टाकूया चवीनुसार आणि मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया। त्याबरोबर टाकूया हा स्पेशल मसाला जो मी तुम्हाला दाखवलेला होता, तो मी ग्राइंड करून घेतलेला आहे। तो स्पेशल मसाला यामध्ये पूर्ण टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आणि आता आपण इथे परतून घेऊया जिथपर्यंत तेल सुटत नाही। टोमॅटो मधनं आणि दही मधनं जे पाणी सुटेल ते पाणी आपल्याला पूर्णपणे ड्राय करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर चला मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया। तर हा आता आपला मसाला बघा आता परतला जाणार आहे आणि हे बघा तेल सुटलेलं आहे आणि मसाला परतला गेलेला आहे। तर आता आपण यामध्ये टाकूया पाणी। तर इथे मी टाकणार आहे 2 ग्लास पाणी, कारण मला हा जो मटणाचा स्टॉक निघणार आहे ना त्याचा वापर करायचा आहे राईस कुक करण्यासाठी। तर चला मिक्स करून घेऊया आणि मटण एकदम मस्त असं सॉफ्ट झाला पाहिजे। तर इथे मिक्स करून घेतलेला आहे। आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि हाय फ्लेम वरती आपण घेऊया 3 प्रेशर घेतल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून घेऊया आणि 10 ते 12 मिनिटांनंतर प्रेशर पूर्ण ऑटोमॅटिकली रिलीज होल्यानंतर आपण हे झाकण उघडून करून घेऊया। आणि हे बघा मस्त असं मटण जे आहे ना ते शिजलेले आहे। अजून राईस बरोबर जेव्हा कुक होईल ना तेव्हा अजून शिजेल। आता हे एका भांड्यामध्ये पूर्ण जो स्टॉक आहे मटणाचा आणि त्याबरोबर म्हणजे रस्सा आणि मटण इथे दोन्ही ट्रान्सफर करून घेऊया। त्याबरोबर आपण टाकूया आता यामध्ये बासमती राईस। तर इथे मी हाफ केजी मटण घेतलेलं होतं, तर हाफ केजीच बासमती राईस इथे मी वापरलेला आहे। 15 मिनिटं अगोदर भिजवत ठेवलेलं होतं आणि राईसच्या हिशोबाने आता इथे मी पाणी टाकणार आहे। तर माझा जो 2 ग्लास स्टॉक होता आणि त्याबरोबर 1 ग्लास अजून मी टाकलेला आहे। त्यावरती आपण यामध्ये टाकूया थोडेसे पुदिन्याचे पत्ते, थोडीशी कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊया। तर इथे मिक्स केल्यानंतर आता आपण मीठ जे आहे ना ते चाखून घेऊया, कारण आपण स्टॉक मध्ये मीठ टाकलेलं होतं तर राईसच्या हिशोबाने थोडंसं कमी आहे, तर इथे मी टाकलेलं आहे। त्याबरोबर केवडा एसेन्स टाकूया 3 ते 4 ड्रॉप आणि एकदम मस्त खुशबूदारसा आपला हा गोल्डन मटन पुलाव रेडी होईल। तर चला मिक्स करून घेऊया आणि हाय फ्लेम वरती इतपत कुक करून घेऊयाच की वरचं पूर्ण पाणी ड्राय करून घ्यायचं आहे। आणि हे बघा वरचं पूर्ण पाणी हाय फ्लेम वरती ड्राय करून घेतलेलं आहे। आता गॅसची फ्लेम लो करून घेऊया आणि हलक्या हाताने मिक्स करून घेऊया आणि झाकण झाकून आपण इथे दम करणार आहोत पुलावला। त्या अगोदर टाकूया थोडेसे ब्राउन केलेले कांदे। तर माझ्याकडे पहिलेच फ्राय केलेले कांदे होते ते मी इथे टाकलेले आहे आणि बस आता आपल्याला 12 ते 15 मिनिटं लो फ्लेम वरती पुलावला दम करून घ्यायचं आहे। आणि ही 12 ते 15 मिनिटं जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला मी दाखवते। तर गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर एकदम डायरेक्ट नका सर्व करू, 10 ते 15 मिनिटं अशाच प्रकारे ठेवा, म्हणजे जे चावल राईस असते ना ते एकदम सेट होते आणि तुटत नाही।
जर तुम्ही एकदम डायरेक्ट सर्व केलं ना तर राईस सुटण्याची शक्यता असते, म्हणून एकदम पुलाव सर्व नका करू. हे बघा 10 ते 15 मिनिटं दम केल्यानंतर 10 ते 15 मिनिटं गॅसची फ्लेम बंद करून असंच ठेवलेलं होतं आणि हा आपला पुलाव आता मस्त असं सेट झालेला आहे आणि एकदम टेस्टी फ्लेवरफुल हा आपला गोल्डन मटन पुलावची रेसिपी रेडी झालेली आहे. तर नक्की तुम्हाला ट्राय करा. ही रेसिपी खूप 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 छान तयार होते आणि एकदम फ्लेवरफुल घरच्या मसाल्यामध्ये तयार केलेली आणि खाण्यामध्ये खूप टेस्टी अशी ही पुलावची रेसिपी झालेली आहे रेडी. तर चला गरमागरम हा पुलाव आपण आता सर्व करून घेऊया. हे बघा एकदम सुटसुटीत राईस आणि एकदम मटण जे आहे ते शिजलेले आणि त्याबरोबर एकदम फ्लेवरफुल असा हा पुलाव. तर नक्की तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा. तुम्हा सर्वांना खूप आवडेल. वीकेंडमध्ये ट्राय करा ही रेसिपी. तुमच्या घरी जे आहे मोठ्यांना आणि छोट्यांना सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी. गरमागरम सर्व केल्यानंतर थोडेसे कांदा टाकलेला आहे ब्राऊन केलेला आणि त्याबरोबर कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे बघा मस्त असं जबरदस्त असा आपला हा गोल्डन मटन पुलाव झालेला आहे रेडी. तर मटन पुलावची रेसिपी जर तुम्हाला सुद्धा रेडी करायची असेल तर एकदा या पद्धतीने बनवा. रेसिपी तुम्हाला कशी वाटली जरूर कळवा. आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा. तुम्हा सर्वांना खूप आवडेल. थँक्स फॉर वॉचिंग. हॅव अ गुड डे.